मोसंबीचे सध्याचे रेट काय आहेत आणि तसं जर पाहिलं तर जालना हे मोसंबीला जीआय मानांकन मिळालेलं आहे आणि आपल्या मार्केटमध्ये मोसंबीचे रेट काय आहेत, चांगला माल, त्यानंतर थोडा मंगू असलेला माल, भरपूर काही प्रश्न आहेत. तर ज्यांच्याकडे माल आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा. तर आज आपण आलेलो आहोत जालना या मार्केटमध्ये, वैभव ट्रेडिंग कंपनी, दुकान नंबर 8 आणि भाऊंचं नाव नानाभाऊ चव्हाण हे आहे. तर त्यांना आपण चर्चा करणार आहोत सध्याचा रेट काय, भाव वाढतील का आणि सध्याचा माल कसा येतोय, जास्त येतोय कमी येतोय. भाऊ राम राम. राम राम. सध्या मालची आवक कशी आहे? नाही, सध्या तर आता कसं असतं, ऑफ सीझन असतं. हो. आणि आंब्याबार आता जे बी हे तर आंब्याबारला जे समजा दिल्ली झाली, तुमचं जयपूर झालं, मथुरा झालं, या साईडला आता कमी डिमांड असते, त्यांच्याकडे थंडी असते. आणि कलकत्ता झालं, तुमचं बेंगलोर झालं, मुंबई झाली, यांना पिवळे माल चालते किंवा पुणे आहे, हे मार्केटला पिवळा माल चालतोय. आणि हा ते थोडस याच्यामध्ये युक्त आहे. तर तिकडं आंबेबारचे खूप चांगले रेट भेटत आहेत. आंब्या रेटचे 50-60 लोक बी, काही लोकांची खरेदी आहे, काहींच्या 75,000 रुपये प्रमाणे बी खरेदी झालेली आहे आंबेबारची. पण आमची जी समजा नॉर्थला आम्ही जे जातो, जयपूर झालं, दिल्ली झालं, तुमचं मथुरा, अलीगड, बरेली आहे, भरपूर स्टेशन आहे, 40-45 स्टेशन आहे. इकडे मागणी कमी होते. आणि काय होतंय, दसरा झाले की माल्टा आणि किन्नन चालू होऊन जातो, त्याच्यामुळं आपला माल पिवळा होतो, त्यांना माल हिरवा लागतोय. त्या हिशोबाने थोडीशी आपली डिमांड कमी होते. पण आपल्या प्लस पॉईंट असा आहे की आपल्याला कलकत्ता चालवतो, बेंगलोर चालवतो, हे शेतकऱ्याला जे त्यांची क्वालिटी चांगली आहे, पाचोड साईडला जे बगीचे आहेत त्यांचं माल क्वालिटी असतं, त्यांना रेट चांगले भेटतात. ते 60-65 रुपये लोक दरवर्षी रेट बी घेतात. आणि मोठे लोक आहे, पैशावाले लोक असतात, त्यांना कॅपॅसिटी त्यांची थांबायची. छोट्या शेतकऱ्याची कॅपॅसिटी नाही राहत, आर्थिक अडचणीमुळे ते हे नाही करू शकत. रेट आता मिरगा माल बाजारात यायला लागला आहे ना. मिरग माल आज पुढं मुडत कच्चा आहे. आणि ज्यांचा पकलाय त्यांना रेट चांगले भेटत आहेत, 20 रुपयापर्यंत, 25 रुपयापर्यंत काही लोकांची खरेदी चालू झालेली आहे. माझी बी 1-2 गाडी गेलेली आहे आतापर्यंत. पण जितकी पाहिजे तितकी डिमांड नाही. आता काय आहे, डिसेंबर महिन्याच्या शेवटला तिकडं जम्मू काश्मीर साईडला बर्फबारी होती, तर ते तर दिल्ली साईडला झालं, खूप धुकं पडतंय आणि थंडीची लाट येणार आहे आता. बरोबर. तर आता 1.5 महिना तर खूप म्हणजे हे, तरी मिरग बारला रेट म्हणजे अपेक्षापेक्षा चांगले चालू भेटत आहेत. आता अजून 15 दिवस चालतात का 25 दिवस चालतात हे माहित नाही, पण जानेवारीमध्ये खूप थंडी राहणार आहे. आणि तोपर्यंत रेटचं काही हे होणार नाही. आता काही शेतकऱ्याची मजबुरी आहे, काही पाणी कमी आहे, काही दुसरं काही करायचं आहे, त्याच्यामुळे काही शेतकरी काढतात. पण जानेवारीच्या एंडमध्ये मोसंबी स्टार्ट होईल, 1-1.5 महिना 2 महिने रेट थोडेसे डाऊन होते. शेतकऱ्यांनी तिथं घाबरू नये. पुढं रेट खूप मार्च, एप्रिल, मे मध्ये मोसंबीला खूप चांगले रेट येते. आणि माझी एक आशा आहे की मोसंबी 20,000 ते 40,000च्या मध्ये लोक विकन पुढं चालू. पण आजचे रेट तर 20-25 आहे. मधामध्ये रेट कमी झाले तरी शेतकऱ्यांनी भिवू नये, थांबाव, थोडंसं पाणी द्या आणि थांबा, पुढं रेट चांगले भेटते. माल आहे पण डिमांड बी तितकीच असते. आणि ऊन जसं वाढतं तसं नॉर्थमध्ये दिल्ली झालं, या साईडला झालं, दिल्लीला रोजची 80-90-100 गाडी लोक सुद्धा खाते दिल्ली. बरोबर. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये, आहे पुढं भविष्य चांगलं आहे मोसंबीचं. आपल्याला जो गिराईक आहे हा उत्तर भारतीय हाच आहे. आपल्याला दक्षिण भारतामध्ये आपले जास्त मोसंबी जात नाहीत, उत्तर भारतामध्ये जातात. बरं, सध्या जो आंबे यायला लागलेला आहे सध्या मार्केटमध्ये आपण पाहिलं, आता सकाळी मी बघितलं आंब्या पण आहे, तर आंब्याचा रेट सध्या मोसंबी 27,000 पासून 35-38 रुपये लोक चांगला माल असला तर विकून. हो, पण इथं काय आहे, आता सध्या जो बी माल येतोय ना, हे 2 टन 4 टन, जर तोच क्वांटिटीमध्ये 10 टन माल आला तर तो 40-45 रुपये बी विकू शकतो. पण इतका माल शेतकऱ्याकडे राहिला नाही. माल 2 टन 3 टन. आज माझ्याकडे एक मुंगू माल ढिगार होता, तो 25 रुपये विकायला पाहिजे होता, पण ते शेतकऱ्याला आपण कोशिश केली, त्याला 30 रुपये आपण रेट देऊ शकलो. मुंगू माल म्हणजे रुपया जर समजा 10,000 रुपये जर मोसंबी विकत असेल तर मुंगू माल हा 3-3.5-5 रुपये लोक शिकवतो हाफ रेट मध्ये. तरी सुद्धा आपण मुंगू रेटला खूप चांगले रेट दिलेले. आज एक गिराईक होतो, त्याला गरज होती, मला कळलं, मी असल्यामुळं
आणि मी त्याला होता माझ्या शेतकऱ्याला जितके रेट द्यायचे प्रयत्न करायचे तितके मी केले. जेवढं मी त्या ठिकाणी होतो, भाऊने चांगलं बोली बोलून त्याला माल चांगला भावामध्ये त्याचा विकून दिलेला आहे. तर मंगूचा जर माल असेल तर बऱ्यापैकी कमी रेट, काय पर्सेंटेज मध्ये म्हणलं तर एक 5-10% भाव मिळतो, किंवा 50% मध्ये, 50% मध्ये भाव. आणि जर भाव पडलेले असतील तर मंगू मालाला कोणी विचारत नाही. मंगू पडलं म्हणजे ते एक अडचण आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे, एक सांगायचा उद्देश होता. भाऊ आपला एक अनुभव किती वर्षाचा आहे? माझा अनुभव 24-25 वर्षाचा अनुभव आहे. 98 मध्ये जेव्हापासून मार्केट खुललंय तेव्हापासून मी मार्केटला आहे. आणि तुमचं एकदा नाव, गाव आणि पत्ता, मोबाईल नंबर नक्की सांगा. माझं नाव नानासाहेब पंडितराव चव्हाण. माझं वैभव ट्रेडिंग कंपनी या नावाने माझं दुकान आहे जालन्यामध्ये. दुकान नंबर 8 आहे आणि मी जालन्याचा रहिवासी आहे. तर आपल्याकडे जर मोसंबी असेल तर या व्हिडिओचा आपल्याला हा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर माझा 98-230-83-230. अजून एक नंबर आहे माझ्याकडं 99-23-33-68-89. तर जर आपल्याकडे माल असेल तर भाऊला फोन करायला हरकत नाही. आणि जालन्याला आणत असाल तर दुकान नंबर 8 त्यांचा आहे. तर नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला फायदा होईल. मोसंबीमध्ये बऱ्यापैकी अडचणी आहेत, बऱ्यापैकी फायदे सुद्धा आहेत, ते आपण वेळच्या वेळी मांडत आलेलो आहोत. जालना जिल्हा GI मानांकन मोसंबीला लाभलेला आहे. नक्कीच प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम सुटतील आणि आपला जालन्याचं ज्या मोसंबी आहे त्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पैसे मिळून देतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे, आणि सध्या मिळून देत आहे. नक्कीच मध्ये भाव पडले होते पण आज सध्या भाव स्थिर आहे आणि चांगला भाव आहे, बरोबर ना? भाऊनी चांगली माहिती आपल्याला दिली, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू. आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या मार्फत. तर आपण जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामराम.